नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 14 ऑक्टोबर रोजी आहे या भाद्रपद महिन्यातील सर्वपित्री अमावस्या. या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला कावळ्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे. यामुळे आपला कितीही प्रखर जुना पितृदोष असेल, तो 7 पिढ्यांचा असेल, 3 पिढ्यांचा असेल किंवा मागील पिढ्यांचा असेल, तो संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्याला आयुष्यामध्ये कधीच कशाची कमी पडणार नाही आणि यामुळे आपली संपत्ती वाढेल. प्रत्येक वर्षामध्ये 15 दिवस हा पितृपक्ष असतो. तो म्हणजे भाद्रपद महिन्यामध्ये हा पितृपक्ष येत असतो. या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची असते, पिंडदान करायचं असतं आणि तिथीनुसार आपल्याला श्राद्ध करायचं असतं. आता बऱ्याच वेळा होतं काय, आपल्या तिथीनुसार श्राद्ध करणं शक्य होत नाही, काही अडचणी येतात किंवा तिथी आपल्याला माहीत नसतात. यामुळे आपण जे श्राद्ध आहे, पितरांचं श्राद्ध जे आहेत, पिंडदान जे आहेत ते आपण सर्वपित्री अमावस्येला करत असतो. यामुळे आपले पितृ जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात. सर्वपित्री अमावस्या जी असते त्या दिवशी पितरांचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी पितृ या पृथ्वीवरून तृप्त होत असतात, म्हणून या अमावस्येला एक विशेष महत्त्व दिलं जातं. जसं पितृपक्षाला अतिशय महत्त्व दिलं जातं, अगदी त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये कावळ्याला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं. बघा, जेव्हा आपण पितरांचं पित्र जे आहे ते घालत असतो त्यावेळी जेव्हा आपण जे पण काही पितरांसाठी जेवण बनवतो, नैवेद्य बनवतो, तो आपण कावळ्याला खाऊ घालत असतो. जर कावळ्यांनी जर ते पित्र म्हणजे तो नैवेद्य जर ग्रहण केला तर आपल्यावरती पितृ प्रसन्न आहेत असं आपण समजत असतो. पण बऱ्याच वेळा होतं काय, हे कावळे जे असतात ते आपण कितीही प्रयत्न केले, अगदी त्यांच्यासमोर अन्न ठेवलेलं असतं तरीसुद्धा ते ग्रहण करत नाही, तर आपले पितृ आपल्यावरती नाराज आहे. आणि जर आपले पितृ हे आपल्यावरती नाराज असेल तर आपल्या घराला पितृदोष हा लागत असतो. घरातल्या व्यक्तींना हा पितृदोष लागत असतो, घरालाही हा पितृदोष लागत असतो. यामुळे आपल्या घरामध्ये अनेक वाईट घटना घडत असतात, अडचणी येत असतात. जसे की आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत नाही, लक्ष्मी टिकत नाही, घरांमध्ये वारंवार भांडणं होत असतात, मतभेद होत असतात. त्याचप्रमाणे घरातली जी व्यक्ती असते त्या व्यक्तींची महत्त्वाची कामं होत नाही, त्यांना कोणत्याही कामामध्ये यश येत नाही. त्याचप्रकारे त्यांचा एखादा व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये सुद्धा त्यांना यश येत नाही. कितीही कष्ट मेहनत केली तरीसुद्धा त्या कष्टाचं आणि त्या मेहनतीचं त्यांना योग्य मोबदला भेटत नाही. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये मोठे मुलं मुली असतात, शिकलेले असतात, पण त्यांना कुठलीही नोकरी प्राप्त होत नाही. कधी कधी मुलं लग्नाच्या वयाची असतात पण त्यांची लग्न जमत नाही. कुंडलीमध्ये काही ना काही दोष हे येत असतात. जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा घरातल्या व्यक्तींना पितृदोष लागलेला असेल तर यासारख्या समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागत असतं. जर आपल्या घरामध्ये या सर्व गोष्टी घडत असतील तर आपल्याला या भाद्रपद महिन्यातील सर्वपित्री अमावस्येला हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. अशी एक कोणती वस्तू आहे ती तुम्हाला कावळ्याला खाऊ घालायची आहे, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मी सविस्तर माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. तर पहा, हा जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला शनिवारच्या दिवशी दुपारी करायचा आहे. दुपारी म्हणजे किती वाजता, तर सकाळी 11 वाजल्यापासून ते तुम्ही दुपारी 2 वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात. पण तुम्हाला 11 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ भेटला नाही, काही तुम्हाला कामं आली तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात. पण मी तुम्हाला उपाय करण्याचा एक टाईम जो आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तुम्हाला या कालावधीमध्ये हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मूठभर तांदूळ घ्यायचे आहे. हे तांदूळ तुम्हाला मीठ तेल न टाकता तुम्हाला शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे त्याचा भात तुम्हाला बनवायचा आहे. भात बनवल्यानंतर तुम्हाला एखादा द्रोण घ्यायचा आहे किंवा तुम्हाला एखादी वाटी घ्यायची आहे आणि त्यावरती तो शिजवलेला भात जो आहे तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे. भात काढल्यानंतर त्यावरती तुम्हाला 1 चमचाभर तूप घालायचं आहे आणि त्यावरती थोडंसं तुम्हाला कढी असते ना, ती कढी तुम्हाला त्या भातावरती घालायची आहे. जर तुम्हाला कढी बनवणं शक्य झालं नाही तर तुम्ही थोडंसं दहीसुद्धा टाकू शकतात किंवा तुम्ही कढी त्या भातावरती टाकू शकतात. त्याचबरोबर बघा, तुम्हाला त्यावरती थोडेसे चिमूटभर जे काळे तीळ असतात ते काळे तीळ तुम्हाला त्या भातावरती टाकायचे आहे. आणि यानंतर ही प्लेट किंवा तुम्ही जर द्रोण घेतलेला असेल तर तो द्रोण तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे.
जर तुमच्या अंगणामध्ये जर कावळे येत असतील तर ते कावळ्यांसमोर तुम्हाला ठेवायचं आहे आणि ते तुम्हाला कावळ्यांना खाऊ घालायचं आहे. पण तुमच्या अंगणात कावळे येत नाही, तुम्ही जर सिटीमध्ये राहत असाल, फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल, तर तुम्हाला ती प्लेट बाल्कनीमध्ये ठेवायची आहे किंवा तुम्हाला गच्चीवरती नेऊन ठेवायची आहे. आता बऱ्याच वेळा होतं काय की आपले घरातले जे काही माणसं असतात ते गावी राहत असतात आणि काही घरातले जे सदस्य असतात ते बाहेरगावी राहत असतात. मग बऱ्याच वेळा आपल्याला काय वाटतं की आपल्या घरातले काही व्यक्ती हे गावाकडे राहत आहे तर ते सर्व पितरांचं करत असतात. पण आपण जरी बाहेर राहत असलो तरीसुद्धा आपल्याला पितरांसाठी उपाय हे करायचे असतात. आपल्याला पितरांचं श्राद्धसुद्धा घालायचं असतं आणि काही उपायसुद्धा आपल्याला करायचे असतात. आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूसाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात. जर तुम्ही हा भात जर कावळ्याला जर या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी जर खाऊ घातला तर तुमचा कितीही जुना पितृदोष असला, मग तो 7 पिढ्यांचा 3 पिढ्यांचा कितीही प्रखर पितृदोष असो, तुम्हाला तुमच्या घरामध्ये कितीही अडचणी येत असतील तर त्या अडचणी संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही. यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. तुम्ही केलेल्या कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल. आता हा भात आपल्याला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी कावळ्यालाच का खाऊ घालायचा आहे, इतर पक्ष्यांना आपण का खाऊ घालत नाही? कारण कावळ्याची कावकाव ऐकून अनेक जणांनी जरी त्याला अंगणातून हकलून लावले असेल तरी कावळ्याची चपळता, सूक्ष्मदृष्टी आणि सावधपणा लक्षात घेऊन यमराजांनी त्याला आपले दूत बनवले होते. म्हणून पितृपक्षात घरोघरी त्याला बोलावलं जातं. कावळ्याला दिलेले अन्न यमराजापर्यंत पोहोचवून पितरांना पोहोचवते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे पितृपक्षात पंधरवाडा कावळ्यांसाठी मानाचा असतो. पितरांच्या वासना व नैवेद्य ठेवण्याचे मन दृष्ट असेल तर कावळा पिंडाकडे बघत सुद्धा नाही, एवढा तो एकनिष्ठ असतो. जेव्हा व्यक्ती त्याची चूक मान्य करून पितरांच्या इच्छांच्या पूर्तीची हमी देतो तेव्हा कावळा पिंडाला शिवतो असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे कावळ्याच्या विष्ठेतून नकळत का होईना पण वड आणि पिंपळाची वृक्ष जी आहे त्याची लागवड होते आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये कावळ्याला अतिशय महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला कावळ्याला या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.